वर्षभरातील संकष्टीचे व्रत जरी करण्यात जमले नाही तरी अंगारिका संकष्टीचे व्रत मात्र कटाक्षाने पाळले जाते। या संकष्टीला महत्त्वाची कारणे देखील आहेत। अंगारिका चतुर्थी ही इतर संकष्टी चतुर्थीपेक्षा सर्वात शक्तिशाली, पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग बनतो। अंगारकी हा शब्द संस्कृत मधील अंगारक या शब्दावरून आला आहे, जे मंगळ ग्रहाचे दुसरे नाव आहे। मान्यतेनुसार मंगळ ग्रह हा मंगळवारचा स्वामी आहे। मंगळ हा ऊर्जा, सामर्थ्य, शिस्त, धैर्य आणि कर्माचे प्रतीक आहे। जेव्हा भगवान गणेश व मंगळ ग्रह एकत्रित येतात त्यांच्या दिव्य ऊर्जा संयोगामुळे सामान्य संकष्टी चतुर्थीच्या तुलनेत या दिवशी केलेले उपवास, प्रार्थना, व्रत, पूजा हे अनेक पटीने वाढतात। यंदा 2026 मधील वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 5 मेला पहाटे 5:24 सुरू होईल, तर 6 मेला सकाळी 7:51 संपेल। उदय तिथीनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थी ही मंगळवार 5 मे 2026 रोजी आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:18 पासून ते पहाटे 5:06 पर्यंत असेल, तर बाप्पांच्या पूजेसाठी शुभ वेळ हा सकाळी 8:58 पासून ते दुपारी 1:58 पर्यंत असेल, तर अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:51 पासून ते दुपारी 12:49 पर्यंत असेल। संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्र दर्शनाशिवाय अपूर्ण आहे। या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊन चंद्रदेवाला पाण्याने अर्घ्य दिला जातो, प्रार्थना केली जाते व या विधीनंतरच या व्रताची सांगता होते। त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही रात्री 10:07 पर्यंत असेल। वेगवेगळ्या शहरानुसार चंद्रोदयाची वेळ ही कमी जास्त असू शकते। गणपती बाप्पा हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी व वैश्विक देवता आहेत। सर्वांना आपलेसे वाटणारे बाप्पा हे पराक्रमी असूनही कोपिष्ट नाहीत, महातेजस्वी असूनही तापहीन नाहीत। त्यामुळे अंगारकी चतुर्थीला केलेला उपवास हा प्रामाणिकपणा, आत्मशिस्त आणि भक्तीने केल्या जलद आणि अधिक पटीने फळ प्राप्त होतं असा विश्वास आहे। या दिवशी भक्त परंपरेनुसार सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास करतात। बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि चंद्रदर्शन होऊन रात्री गणपतीला प्रार्थना केल्यानंतरच उपवास सोडला जातो। संकष्टी या शब्दाचा अर्थच मुळात संकटाचा नाश करणारी असा आहे। ही संकष्टी विशेषतः ज्यांना गंभीर अडथळे, वारंवार अपयश येत आहेत, आर्थिक अस्थिरता, कायदेशीर गुंतागुंत किंवा करिअर व विवाहात विलंबाचा ज्यांना सामना करावा लागत आहे, अशा भक्तांसाठी ही संकष्टी अत्यंत लाभदायी आहे। भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे, बुद्धी व स्थिरतेचे स्वामी आहेत, तर मंगळ ग्रह हे कर्म आणि चिकाटीचे स्वामी आहेत। या दोन्ही देवतांचे एकत्रित आशीर्वाद हे दीर्घकाळाच्या समस्यावर मात करण्यास व शक्ती प्रदान करण्यास मदत करतात। या दिवशी जरी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करणे शक्य नसल्यास आवर्जून गणरायाला दुर्वाकूर अवश्य अर्पण करावी। त्यांचे आवडते जास्वंदीचे फूल व खीर मोदकाचा नैवेद्य दाखवावा। अथर्व शीर्षाचे पठण करावे व ओम गण गणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप करावा। चंद्रोदयानंतर उपवास सोडणे हे जीवनातील अंधकार व अज्ञान दूर होण्याचे प्रतीक मानले जाते व ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी मंगळ ग्रहाला शांत करण्यासाठी ओम अंगारकाय नमः या महामंत्राचा जप करावा।